समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर बघा 21 मार्च, लक्षात ठेवा 21 मार्च 1867ला बघा प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना कधी झाली? जे काही महत्त्वाच्या स्थापना असतील बघा संस्था आणि त्यांची स्थापना ते पाठ करून जायचं आपल्याला. 1956ला बघा, लक्षात ठेवा UGC म्हणजेच काय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना 1956ला झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेमधील कलम 29, भारतीय राज्यघटनेमधील कलम 29 हे कशाशी संबंधित आहे? हे अल्पसंख्याकाच्या अधिकाराशी संबंधित आहे. लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेमधील जे काही कलम 29 आहे बघा, हे अल्पसंख्याकांचे जे काही अधिकार आहेत त्या संदर्भामध्ये कलम 29 आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचं प्रमाण 80%पेक्षा जास्त 80%पेक्षा कमी आहे? तर खालीलपैकी बघा ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. लक्षात ठेवा सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे बघा, रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? रिपू. तर बघा अहंकार, क्रोध बघा हे दोन्ही पण शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, विदा करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर बघा अष्टदर्शने. लक्षात ठेवा अष्टदर्शने या पुस्तकाला बघा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा, अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर चंद्रकांत चोरघडे. कोण आहेत बघा? चंद्रकांत चोरघडे अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? बघा वारणा आहे, तारळी, अग्रणी. बघा ह्या सगळ्या नद्या कृष्णा नदीच्या काय आहेत बघा उपनद्या. नद्या आणि उपनद्या सुद्धा पाठ करायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 42व्या घटना दुरुस्ती. बघा 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत? तर बघा धर्मनिरपेक्ष, अखंडता, समाजवाद हे सगळे शब्द बघा यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? विनम्र. तर बघा विनयशील, त्याच्यानंतर सुशील आणि विनमय हे सगळे शब्द बघा विनम्र. लक्षात ठेवा विनम्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट आहे बघा, पार आणि शिवार. काय प्रश्न आहे? पार आणि शिवार हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तींचं आहे? तर बघा द.ता. भोसले. कोणाचं आहे बघा? द.ता. भोसले यांचं हे आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा 2023 मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण, त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला MCQ असतील बघा, जास्तीत जास्त MCQच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं 595 रुपये किंमत आहे मित्रांनो. त्याचबरोबर पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो 1 ते 244 प्रश्नपत्रिकाचा समावेश करण्यात आला आहे. आणि भाग 2 बघा या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा. 25,000 हे आणि 25,000 हे असे या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच 50,000 प्रश्न आहेत. आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं, कारण की जेवढे पण पेपर झाले त्याचा पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे मित्रांनो. पोलीस भरती भाग 1 आणि भाग 2 आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप अर्जंट असतं बघा, कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते. आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा. तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील. म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून. इंग्रज मराठा युद्ध कोणत्या वर्षी झालं? पहिलं इंग्रज मराठा युद्ध तर बघा 1775. किती? 1775 ते 82 मध्ये बघा पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं. नेक्स्ट बघा, मलबार तट भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कर्नाटक आणि केरळ. लक्षात ठेवा मलबार तट हा भारतामधील कर्नाटक आणि केरळ या 2 राज्यामध्ये. विधवा पुनर्विवाह सोसायटीची स्थापना कधी झाली होती? तर 1893 मध्ये. लक्षात ठेवा 1893 मध्ये विधवा पुनर्विवाह सोसायटीची स्थापना झाली होती. कोणी केली होती स्थापना? तर बघा महर्षी कर्वे यांनी केली होती. कोणी केली होती? महर्षी कर्वे यांनी विधवा पुनर्विवाह सोसायटीची स्थापना केली होती 1893 मध्ये. आणि कोणी केली होती बघा? महर्षी कर्वे यांनी केली होती. आणि मित्रांनो जे काही महत्त्वाच्या संस्था असतील सगळं पाठ करून ठेवा, त्यावर 100% प्रश्न येत आहे. त्याच्यानंतर बघा मदेई वन्यजीव अभयारण्य भारतामधील कोणत्या राज्यामध्ये येतं? हे गोवा राज्यामध्ये येतं. लक्षात ठेवा गोवा राज्य. कोणतं? मदेई वन्यजीव अभयारण्य.
भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर बघा, न्याय आणि स्वातंत्र्य, त्याच्यानंतर समता, बंधुता. लक्षात ठेवा, भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश काय आहे? न्याय आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, स्मरण गाथा ही जी काही कादंबरी ही कोणाची आहे? तर गोपाळ दांडेकर यांची आहे. महात्मा गांधी यांनी अहमदाबाद या ठिकाणी सूत मिल सत्याग्रह कधी केला होता? तर महात्मा गांधी यांनी बघा अहमदाबाद या ठिकाणी 1918मध्ये काय केला होता बघा? सूत मिल सत्याग्रह केला होता. लक्षात ठेवा, 1918मध्ये सूत मिल सत्याग्रह केला होता. बलसागर भारत हो ही जी काही शिकवण ही कोणी दिली आहे? तर बलसागर भारत हो ही शिकवण दिलेली बघा साने गुरुजी यांनी. कोण दिली? साने गुरुजी यांनी. लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणतो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे सुद्धा कोणी लिहिलेले बघा? साने गुरुजी. आणि बलसागर भारत हो कोणाची बघा? साने गुरुजी यांचीच आहे. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला याची PDF मी टाकणार आहे. आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची सुद्धा आपण लिंक टाकलेली. राज्यघटनेमधील भाग 2 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर राज्यघटनेमधील जो काही भाग 2 आहे मित्रांनो, हा भाग 2 बघा नागरिकत्व. लक्षात ठेवा, नागरिकत्वाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना आहे मित्रांनो, 24 सप्टेंबर. लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873मध्ये झाली होती. 24 सप्टेंबर 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873मध्ये ही झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? काय प्रश्न आहे बघा, आर्य महिला. तर बघा 1 मे 1882 रोजी बघा, 1 मे 1882ला आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. कोणी केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी केली होती. लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न लक्षात ठेवा, पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉलचा समावेश केलेला असतो? तर पेट्रोलमध्ये बघा 10% इथेनॉलचा या ठिकाणी समावेश केलेला असतो. लक्षात ठेवा, 10% इथेनॉलचा समावेश केलेला असतो. खेलो इंडिया 2023 स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या राज्याला मिळालेलं आहे? तर खेलो इंडिया जे काही 2023च्या स्पर्धा झाल्या, यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त पदक मिळवले. तर बघा मित्रांनो, ही सुद्धा PDF मधूनच प्रश्न आले आपल्या चालू घडामोडीच्या. पुढचा प्रश्न आहे बघा, 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुषांमधील साक्षरतेचा फरक किती टक्के होता? तर 2011ची जी काही जनगणना आहे मित्रांनो, याची सुद्धा आपण संपूर्ण PDF तयार केलेली आहे. ती सुद्धा तुम्हाला 149 रुपयामध्ये मिळून जाईल. तर बघा 16.5%. लक्षात ठेवा, 16.5%. तर बघा 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुषांमधील साक्षरतेचा फरक किती टक्के? तर लक्षात ठेवा, 16.5% इतका आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ज्यावेळेस माणूस जागा होतो बघा, जेव्हा माणूस जागा होतो या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गोदावरी परुळेकर. लक्षात ठेवा, जेव्हा माणूस जागा होतो. काय प्रश्न आहे बघा, जेव्हा माणूस जागा होतो या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोणते व्यक्ती आहेत? तर गोदावरी परुळेकर हे आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा, राज्यघटनेमधील कलम 23 हे कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील जे काही कलम 23 आहे, ते कलम 23 बघा कशाशी संबंधित आहे? तर शोषणाविरुद्धचा जो काही हक्क आहे त्या संदर्भामध्ये बघा कलम 23 आहे. लक्षात ठेवा, कलम 23. पुढचा प्रश्न आहे बघा, 2022 बघा, या ठिकाणी 2022चं सुद्धा चालू घडामोडी विचारलेले आहेत. ही सुद्धा PDF तुम्हाला 149मध्येच आपण इन्क्लूड केली. तर ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. 2022चा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा दामोदर मौजो यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, दामोदर मौजो यांना 2022चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, सोपा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडला होता? तर 13 एप्रिल 1919ला जे काही जनरल डायर आहे बघा, त्यांनी काय केला होता? बेधुंद गोळीबार केला होता आपल्या गरीब लोकांवरती. तर बघा त्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919ला घडलं होतं. लक्षात ठेवा, 13 एप्रिल 1919ला. यापैकी कोणती नदी बघा कावेरीची? तर बघा कावेरी बघा, कोणती? कावेरी. कावेरीची उपनदी नाही. तर काबिनी, हेमावती आणि भवानी ह्या काय बघा कावेरीच्या उपनद्या आहेत, परंतु तुंगभद्रा ही नाही. लक्षात ठेवा, उपनदी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला नसलेली ओळखता येईल.
तर काबिनी, हेमावती आणि भवानी बघा हे कावेरीच्या काय आहेत बघा उपनद्या आहेत. नेक्स्ट बघा, मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीचं नामकरण काय केलं? देवगिरीचं नामकरण काय केलं तर बघा दौलताबाद हे केलं. काय केलं? दौलताबाद. अकबरच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 2. हे काय बघा चित्रकलाशी संबंधित होते. कशा संदर्भामध्ये? चित्रकला. पुढचा प्रश्न बघा, कोल्हापूरच्या शिलाहावर टिंबटिंब या यादव राजाने विजय मिळवला होता. तर कोणत्या? सिंघन द्वितीय याने काय केला होता बघा विजय मिळवला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, मुघल राजवटीमध्ये कोणाला जिंदापीर म्हणून ओळखलं जात होतं? तर औरंगजेबाला बघा या ठिकाणी जिंदापीर म्हणून काय केलं जात होतं? ओळखलं जात होतं. भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली? तर मोहम्मद बिन कासिम याने बघा सर्वप्रथम काय केली? स्वारी केली. सुफी पंथाबाबत आपल्याला चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा सुफी पंथाने भक्तिमार्गावर काय केला? भर दिला. बरोबर आहे. सुफी पंथाचं तत्त्वज्ञान वैष्णव तत्त्वज्ञानाशी बरेचसं जुळतं आहे, हे पण बरोबर आहे. सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली, हे सुद्धा बरोबर आहे. सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला, हे बघा चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, बाबराच्या आत्मचरित्राचं नाव काय होतं? तर काय होतं बघा तुजुक ई बाबरी हे काय होतं? नाव होतं तुजुक ई बाबरी. पुढचा प्रश्न आहे बघा, हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? तर कोणाचा होता बघा? हा यादवाचा प्रधानमंत्री होता. कोणाचा? यादवाचा. पुढचा प्रश्न आहे बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली. कोणी? महात्मा फुले यांनी. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारे या गीताचे गीतकार आहेत बघा मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल. स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण होते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले होते. कोण होते? महात्मा फुले. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट वापरतात. लक्षात ठेवा कोबाल्ट. अंधांसाठी जी काही लिपी बघा ते खालीलपैकी कोणी शोध लावला? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 ब्रेल लुईसनी शोध लावला. खालीलपैकी कोणती शास्त्रीय संज्ञा पाण्यासाठी वापरता येते? तर पाण्यासाठी बघा H2O वापरतात. काय वापरतात? H2O. डेसिबल हे कशाचं मापनाचं एकक आहे? तर आवाज, ध्वनी. डेसिबल हे आवाज मापनाचं एकक आहे. सोलर कुकरची पेटी आतील बाजूने कोणत्या रंगाने रंगवलेली असते? सोलर कुकरची जी काय पेटी ती आतील बाजूने कशाने रंगवलेली असते? तर काळ्या रंगाने रंगवलेली असते. लक्षात ठेवा काळ्या रंगाने. पुढचा प्रश्न आहे, दूरचित्र संचामध्ये पडद्यावर दिसणार जे काही चलचित्राचं कारण आहे ते काय बघा? त्यामध्ये बघा दृष्टी सातत्य. त्याचं शास्त्रीय कारण काय बघा? दृष्टी सातत्य. पुढचा प्रश्न आहे, पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णाकरता वापरलं जातं. कोणतं? पेसमेकर. तर पेसमेकर हे बघा हृदयाचा विकार असलेल्या रुग्णाकरता वापरलं जातं. महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश. दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? तर बघा अँटी टेररिस्ट स्क्वॉड. त्यालाच आपण काय म्हणतो? ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉड. पुढचा प्रश्न आहे, राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? तर पोलीस महानिरीक्षक आहेत. कोण आहेत? पोलीस महानिरीक्षक. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे? भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे? बघा रॉ रिसर्च ॲनालिसिस विंग. रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया कशाच्या वापराने शक्य आहे? कशाच्या वापराने शक्य आहे? तर लेझरद्वारे ऑपरेशन. लक्षात ठेवा रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया लेझर किरणाद्वारे काय बघा शक्य आहे. विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? विजयस्तंभ कोठे स्थित आहे? तर चित्तोडगडमध्ये बघा विजयस्तंभ स्थित आहे. कुठं? चित्तोडगड. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा लोकराज्य. लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं जे काही मासिक आहे त्याचं नाव आहे लोकराज्य.
ज्या देशामध्ये सर्वात जास्त बालविवाहाचं प्रमाण असणारं राज्य कोणतं आहे? तर बिहार राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, हत्ती हा राज्य प्राणी कोणत्या राज्याचा आहे? तर हत्ती हा राज्य प्राणी बघा केरळ या राज्याचा आहे. कोणत्या? केरळ. पुढचा प्रश्न बघूयात आपण, क्लोनिंगद्वारे जन्माला आलेलं जगातील पहिलं म्हशीचं पिल्लू कोणतं आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 महिमा. पुढचा आहे बघा, वाशिम या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आलेली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 वाशिम या जिल्ह्याची निर्मिती अकोला या जिल्ह्यामधून करण्यात आलेली. कोणत्या? अकोला. नेक्स्ट आहे पहा, हापूस आंबा या जातीचं उत्पादन महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं? तर कोकणामध्ये बघा सर्वात जास्त प्रमाणामध्ये हापूस पिकवला जातो. माहूर या ठिकाणी टिंबटिंब मंदिर आहे. माहूर या ठिकाणी कोणतं मंदिर आहे? राईट आन्सर आहे रेणुका देवीचं मंदिर आहे. कोणतं? रेणुका देवी. पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा 1498 मध्ये मार्ग शोधला होता? राईट आन्सर आहे वास्को द गामा. कोणी शोधला होता? वास्को द गामाने. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसीने पारित केला होता. कोणी? लॉर्ड डलहौसी. सन 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? कोणी अनेक राज्य खालसा केली? तर लॉर्ड डलहौसीने अनेक राज्य खालसा केली होती. नेक्स्ट आहे बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? तर बघा कोलकात्याला त्यांनी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली होती 1883 मध्ये. लक्षात ठेवा, कुणी? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकेमधून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली होती. कुठून? दक्षिण आफ्रिका. शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर पहा, शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित नाही? तर शिरपूर हा तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित नाही. बाकीचे बघा धडगाव, तळोदा, नवापूर हे नंदुरबार जिल्ह्यातले तालुके आहेत. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर आत्ताच बघितलं होतं आपण, नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. कोणत्या? गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात? अपस्करण असं म्हणतात. मानवातील जो काही जठर आहे बघा, त्या जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक 3 नंबरचं जे काय बघा, जे त्याच्याशी मिळता जुळता आहे. अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 2 विचार प्रक्रिया. लक्षात ठेवा, मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून विचार प्रक्रिया केली जाते. मानवी हृदय हे किती कप्प्यांचं बनलेलं आहे? मानवी हृदय किती कप्प्यांचं बनलेलं आहे? तर बघा 4 कप्प्यांचं बनलेलं आहे मानवी हृदय. किती? 4 कप्प्यांचं. ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवलं जातं? ऑक्सिजनयुक्त रक्त तर महाधमनीमार्फत सर्व शरीराला पुरवलं जातं. लक्षात ठेवा, ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयातून सर्व शरीराला महाधमनीमार्फत पुरवलं जातं. वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर राईट आन्सर आहे त्याला काय म्हणतात? बाष्प उत्सर्जन असं म्हणतात. वनस्पतीकडून पाण्याचं उत्सर्जन होण्याच्या क्रियेला बाष्प उत्सर्जन असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे शाहिस्ते खानाची बोटे तोडली होती. बघा, शाहिस्ते खानाची बोटे तोडली होती. अकबराने आग्र्याजवळ कोणतं नवीन शहर वसवलं? तर फतेपूर सिक्री. ऑप्शन क्रमांक 3 अकबरने आग्र्याजवळ फतेपूर सिक्री हे शहर वसवलं होतं. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली होती? तर जपानमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली होती. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? रेड इंडियन असं म्हणतात. काय म्हणतात? रेड इंडियन.
व्होल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय होतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 काय होतं? कॅन्डिड हे काय होतं? त्या ग्रंथाचं नाव होतं. अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? तर बघा हे सामाजिक शास्त्र आहे. कोणतं? सामाजिक. कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं? तर राईट आन्सर आहे ॲडम स्मिथ यांना. लक्षात ठेवा कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं? तर ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं. महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे? तर पूर्वेकडील कोणता जिल्हा आहे त्याच्यामध्ये तलावांची आणि तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा जिल्ह्यामध्ये. कोणत्या? भंडारा. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनामध्ये आघाडीवर आहे? तर नागपूरची संत्री आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाच्या कालावधीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? तर ऑक्टोबर ते मार्च. लक्षात ठेवा. तर मित्रांनो हे सगळे काही PDF आहे मित्रांनो. ही जी काही PDF आहे आपण आपल्या टेलिग्रामला टाकणार आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं आपण दिलेलं आहे.